जिथे अन खळखळते प्रेम हळवे नाजूक तरीही उरते व्यापुनिया व्योम फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी अपर्णाचा बाप म्हणून तिचा नकार तू विचारात घेतोयस. तुझ्या या सगळ्याच्यात मला एक तिच्याबद्दल आस्था आढळून आली. याचं जास्त बरं वाटलं. बर्मन साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तुम्हाला 10 कोटीचं इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्ट. शिवाय तुझ्या टीम मध्ये कोणी काम करायचं हे सगळं ठरवायचं स्वातंत्र्य पूर्ण तुला आहे. अरे तू केव्हा आलीस? आत्ताच. हे घ्या, औषध आणली आहेत. अरे उस गोली को मारो गोली. भाई तुम्ही आज जेवला सुद्धा नाहीत नीट. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही गोळ्या घेत नाही, जेवत नाही आहात नीट. तुम्ही असं बघता आणि मग डॉक्टर मला बोलतात. तुम्ही जेवला का नाहीत आज? हसू नका. अगं पोट भरल्यावर कोणी जेवतं का? म्हणजे तुम्ही बाहेरून काहीतरी खाऊन आला होतात हो ना? तुम्हीच म्हणता ना की ह्या दिवसात बाहेरचं खायचं नसतं. वेडी आहेस ग तू. खरं सांगू का, माणसाचं पोट काय फक्त जेवणानेच भरतं का? सांग मला. भाई माझं तरी फक्त जेवणानेच भरतं. तेच म्हणतो, म्हणून तू वेडी आहेस. तुला कळत नाही म्हणजे माझ्या वयाची झाली ना कळेल तुला. अगं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं झालं ना की खूप आनंद होतो आणि त्या आनंदाने पोट भरतं माणसाचं. अरे बापरे, एवढा कसला आनंद झालाय? ओळख. हा विचार कर. नाही बुवा. नाही ओळखता येत तरी पण प्रयत्न कर. हा, देवदत्तानी बर्मन साहेबांचं काम करायला मान्यता दिली. हा तर आनंद नाहीये. ते तर आहेच, पण पोट भरण्यासारखा आनंद नाही. असं मग आणखीन काय असू शकेल? बोल बोल बोल. नाही बुवा, मला नाही कळत. अगं मी आज आलो ना घरी तेव्हा दत्तू आणि अपर्णा दोघं एकमेकांशी बोलत होते. ते होय. म्हणून तुम्ही मागच्या दारून आलात ना? तू कसं ओळखलंस? तुमच्या चपला मागच्या दारी होत्या. भाई काय बोलत असतील हो दोघं? काही का बोलेना, ते महत्वाचं नाहीये. ते एकमेकांशी बोलत होते हे महत्वाचं आहे. मला एक सांग, त्यांच्यामध्ये दुरावा कुठल्या गोष्टींमुळे निर्माण झाला? कुठल्या? न बोलण्यामुळे. म्हणजे बघ, तो दत्तू अपर्णाला काही न सांगता निघून गेला. अपर्णाने त्याला अडवलं नाही आणि तिने अडवलं नाही म्हणून तो थांबला नाही, हो ना? पण फक्त तेवढंच नाहीये भाई. मी आले. एक मिनिट. तेवढंच नाहीये म्हणजे? काही नाही ते नाही नाही, माझी शपथ आहे तुला, पूर्ण सांग. तेवढंच नाहीये म्हणजे काय? भाई म्हणजे त्यांच्यातला अबोला हा परिणाम आहे आणि त्यांच्यातला दुरावा हा त्या परिणामाचा परिणाम आहे. आणखीन काय? आणखीन काय?
शेवटी हा त्या दोघांमधला वाद आहे. मी काय बोलू शकते ह्याच्यावर? बोलू शकतेस, माझी खात्री आहे म्हणून तुला विचारतोय मी. ते पती पत्नी असले तरी आपण दोघं त्यांना जास्त ओळखतो. पण भाई, आपण ओळखतो म्हणून कोणाच्या मनाचे कंगोरे नाही ना ओळखतायत. देवदत्त आपल्याकडे राहत असला तरी तो बाहेरही वावरतो ना. कदाचित भाईसाहेब सराफांचा जावई ही ओळख त्याला डोईजड झाली असेल. एवढं एकच कारण आहे? तुम्ही गोळ्या घ्या आधी. तू विषय बदलतेस तारा. आणि तुम्ही गोळ्या घ्यायचं टाळताय. भाई, आदित्य आल्यावर तुम्हाला ठणठणीत राहायचं ना, तुम्ही गोळ्या घ्या आधी. या जन्मी माझी मुलगी झालीस, पुढच्या जन्मी आई हो. भाई, अरे रजत, बसलास काय? अरे जा रामूला सांग खजुराची बर्फी आण म्हणावं. खजुराची बर्फी? हा, अरे खाऊन बघ, तोंड कसं गोड होईल तुझं. ए रामू, आण ना खजुराची बरी, मला बी आणजो एक. अरे कशाला उगीच? अरे उगीच काय, बर्मन साहेबांचं जे कॉन्ट्रॅक्ट तू मिळवलं ते मिळवण्यासाठी चेन्नई मुंबई पासून आर्किटेक्ट आले होते. काम तुलाच मिळालं. अरे वेडायस का? अरे मिळवलं कर्तृत्वानं. आहेस कुठे तू? हा, मिळालं. आता बघ त्याच्या नावाला कसं आहे, 4 चांद लागतात ते. मग 4 चांद लागतील भाईसाहेबांच्या नावाला आता. नाती चिरेबंदी 4 चांद लागतील भाईसाहेबांच्या नावाला आता. भाईसाहेबांचा काय संबंध? अरे हे प्रोजेक्ट देवनी मिळवलं ना. हो हो, देवनं मिळवलं खरं, मग पण भाईसाहेब जसे तुमचे मित्र असले ना, तसा देव माझा मित्र आहे. मला कोणी कितीही वाईट समजलं, किती नावं ठेवली तरी देवने मला नेहमी समजून घेतलंय. म्हणून मी त्याच्याशी खोटं बोलणार नाही. मी तुम्हाला सांगतो, देवनं त्याच्या खोलीवर राहत असताना जर हे काम मिळवलं असतं ना, तर त्याला लोकांनी मानलं असतं. पण आता इकडे काय झालं की भाईसाहेबांमुळे, म्हणजे परवाच तो घाणेकर म्हणत होता. रमाकांत घाणेकर? हो हो हो, रमाकांत घाणेकरच, तोच बोलत होता. हे रजत, ते काही फालतू बोलले असतील ना, उगाच तू सांगू नकोस. नाही नाही काका, सांगू दे त्याला, मला कळायलाच हवं काय ते. सांग रे. अरे काय आहे देवदत्त, लोक 10 तोंडांनी बोलतात, आपण कोणाकोणाकडे काय लक्ष देणार? तसं नाहीये काका, मी त्यांची 2 प्रोजेक्ट करतो. माझं काम त्यांना खूप आवडलंय असं तोंडावर तरी ते म्हणतात. आणि मग त्यांच्या मनात माझ्याविषयी काय चाललंय हे मला कळायला नको? सांग रे, सांग, काय म्हणत होते? म्हणजे तो म्हणत होता की, म्हणजे तो म्हणत होता बरं का, की देवदत्त भाईसाहेबांचा जावई असल्याचा पुरेपूर फायदा घेतोय. म्हणजे? हो असं म्हणाला. आणि बरंच काही म्हणाला तो तर आणखी असं म्हणत होता की, अरे मी काय म्हणतो, घाणेकर काय बोलले ते कळलं ना त्याला. मग पुरे आता तू एक काम कर, बर्फी आणायला सांग, त्याचं तोंड गोड करू आपण. हा हा, काही नको, तोंडाची चवच गेली माझ्या. बस एवढं ऐकलं आणि तुझ्या तोंडाची चवच गेली. अरे पुढे तर तू ऐकलंच नाहीस. काय म्हणत होते? अरे म्हणजे तो म्हणत होता की देवदत्त तर मस्त हुशारच आहे. वा, हं? तिकडे बर्मन साहेब प्लॉट बघायला येतो काय, आणि इकडे हा देवदत्त टुंकून उडी मारून भाईसाहेबांच्या घरी पोहोचतो काय? कसं काय? हे बघ, तसं काही नाहीये. मी माझ्या मुलासाठी इथे आलोय. हो, तो तुझा मुलगा आहे, मग त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे जास्त, तुझा का भाईसाहेबांचा? हं? देवदत्त, हे बघ अपर्णा, माझी बालमैत्रीण असली तरी मी तुझा जास्त आदर करतो, सहानुभूतीने विचार करतो, तुझी जास्त काळजी करतो. का विचार का? अहो अहो तो एक बुद्धिमान कर्तृत्ववान मुलगा आहे. हा,
पण आता त्या भाईसाहेबांच्या मुळे बिचाऱ्याचं आता भाईसाहेबांचा काय दोष आहेत? नाही 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 मी दोष बीश नाही देत आहे बाबा कोणाला. मग अहो म्हणजे मी फक्त लोकांचा देवदत्त बद्दलचा दृष्टिकोन काय आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. हा नाही का बघा आता म्हणजे काय की देवदत्त कर्तृत्वान आहेच, पण आता भाईसाहेबांमुळे त्याचं व्यक्तिमत्व असं झाकळून जात आहे हो, त्याचं यशच दिसत नाही कोणाला. म्हणजे मला असं म्हणायचंय की जर देवदत्त भाईसाहेबांपासून वेगळा झाला, हा त्यानं स्वतःचं स्वतंत्र काम सुरू केलं, इंडिपेंडेंट झाला ना, तरच त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळणार आहे. त्याच्याशिवाय काही खरंच नाही. देवदत्तला त्यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे. अहो नाहीतर काय माहितीये का, उद्या देवदत्तनं चंद्रावर जरी एखादी कॉलनी स्थापित केली ना तरी लोक काय म्हणतील, त्यात काय भाईसाहेब सराफांच्या जावयाला काय अशक्य आहे. चल निघूया. तू गाडी काढली आहेस ना? ऑफकोर्स. हा मग मी माझी गाडी काढत नाही. अगं पण येताना काय करशील? का? नाही मला मध्ये सिटीमध्ये जावं लागेल. मग मी पण येतोय. पण तुला उद्या आधी राहण्याला जायचं ना? उद्या? हो उद्या बुधवार आहे ना. हो पण आम्ही उद्या नाही जाणार आहोत आणायला. आदित्यच्या वडिलांची तशी इच्छा दिसत नाहीये. पण तू त्याला विचारलंस? विचारायला भेटायला पाहिजे ना. भेटल्यावर विचारशील. न विचारून सांगते कोणाला. भाईंची इच्छा आहे ना की आम्ही दोघांनी त्याला आणायला जावं. आणि तुझी इच्छा? चल निघूया. हो तू निघाली आहेस? हो काय झालं? काही नाही म्हणजे काय झालंय? अगं देवदत्त काल रात्रीपासून आलाच नाही. काय? नाही आला नाही. पण त्यांनी कळवलं नाही. नाही रे. पण मग त्याला फोन केला का? अरे फोन इथेच घरीच आहे. असा कुठे गेला हा? मी त्याच्या रूमवर जाऊन येऊ का? दीप तू रागवू नकोस. म्हणजे मी सहजच विचारते. हा काल काल तुम्ही दोघं बोलत बसला होतात ना, तुमच्यात काही वाद झाला का? असं का विचारतेस? सांगितलं ना, सहजच विचारते. खरं तर भाई किती खुश होते तुम्ही दोघं बोलत बसलात म्हणून. म्हणजे ही गोष्ट तू भाईंना सुद्धा सांगितलीस? अगं मी का सांगू भाईंना? मग त्यांना कसं कळलं? तुम्ही बोलत होतात ना तेव्हाच खरं तर भाई घरी आले होते काल. तुम्हालाच कळलं नाही तुमच्या बोलण्यामध्ये. आणि तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून भाई मागच्या दाराने आत आले. आणि आता हा देवदत्त, त्याला मी त्याचा शोध घेतो. पण प्लीज भाई नाही कळू देऊ नकोस. हो मी प्रयत्न करेन, पण खरं तर आजपासूनच भाई घरी राहायचे होते. उद्या आदित्य येणार आहे म्हणून. अपर्णा यू डोंट वरी, मी सगळं मॅनेज करतो. पण तू भाईंजवळच थांब. पण उलट नको. ती घरी थांबली ना तर भाई नक्की काहीतरी विषय काढतील. नाही ठीक आहे, तेवढं मी सांभाळून घेईन. निदान तेवढं तरी जमवीन. प्रशांत तू निघ. ओके टेक केअर. नाती चिरे बंदी
काय झालं ग? काही नाही. नको काळजी करू तारा. आपल्या कुणासाठीही नाही तरी तो त्याच्या मुलासाठी तरी नक्की येईल. तो या घरी परत आलाय तेही फक्त आदित्यसाठी. दीप, दी असं नको म्हणूस ग. हे बघ, मागे तुला चक्कर आली होती, तू कोलॅप्स झाली होतीस, तेव्हा किती कासावीस झाला होता ग तो. रात्रभर जागला होता तुझ्यासाठी. आणि तेव्हाच त्यांनी रजतला झोडपला होता. आता त्या गोष्टीमध्ये तू लक्ष घालू नकोस. रजत जसा तुझा मित्र आहे तसाच त्याचाही मित्र आहे. ते दोघं बघून घेतील त्यांचं काय ते. ओ येस. काय ग? काल रजतकडचा रामूजी आला होता इथे देवदत्ताला बोलवायला. देवदत्त लगेच नाही नाही म्हणाला, नंतर येतो म्हणाला. अगं पण रजतकडे तो रात्रभर थांबणार नाही. तो काका अपर्णा बोलतीये. हा पर्णा. रजत आहे? नाही, तो आंघोळीला गेलाय. ओ माझी, मी बुधवारी काही आंघोळ करतो का? हॅलो. रजत आहे? नाही, जरा त्याला यायला वेळ लागेल. बोल ना बेटा, काय बोलायचं? बरं काका, देवदत्त आलाय? हा म्हणजे आला होता. ऍक्च्युअल काय की आम्हीच त्याला बोलवलं होतं. बर्मन साहेबांचं त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं की नाही. आता त्याला मिळालं म्हणजे तुलाही मिळाल्यासारखंच आहे. तर बेटा तुझंही अभिनंदन. नाही हां, तर काय झालं? अगं रजतला मारलं म्हणून त्याचा राग धरून बसायचा का? आणि शेवटी काहीही झालं तरी देवदत्त जावई आहे. काका एक मिनिट. देवदत्त कालपासून घरी आलेला नाहीये. काय काय सांगतेस पर्णा? केव्हापासून? अच्छा. हा, तुम्हाला काही समजलं तर प्लीज कळवा. हो बेटा, रजत आला की तुझ्याकडे पाठवतो. हो हो. हॅलो हॅलो काका. पुलिस वाला तुम्हाला विचारीन, इस मामले में तुम क्या क्या जानते. तेव्हा पैसा तर खूप दिलास तू, पण भाईंच्या समोर हे घर पुन्हा हसतं खेळतं होऊ देत. प्रशांतचा फोन आला होता. देवदत्त सापडलाय त्याला. खरंच? खरंच?